नमस्कार मित्रांनो, मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे विदर्भ स्पेशल आणि खास नागपुरी स्टाईलने सावजी हांडी मटणाची रेसिपी आणि तीही चुलीवर। तर चला बघून घेऊया आपण यासाठी कोणकोणत्या साहित्यांची इथे आवश्यकता लागणार आहे। तर 1 किलो मी इथे मटण घेतलेला आहे आणि स्वच्छ 4-5 पाण्याने इथे मटण मी धुवून घेतलेलं आहे। व्यवस्थित आपल्याला मटण धुवून घ्यायचं आहे, व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी यामध्ये 1 चम्मच मीठ घालून घेणार आहे। आपल्याला याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे, त्यासाठी मी इथे 1 चम्मच मीठ घालून घेणार आहे आणि त्यासोबत अगदी किंचितशी हळद घालून घेणार आहे। तुम्ही हवं असल्यास यामध्ये आलं लसूण पेस्ट घालू शकता, पण आज मी एकाच प्रकारच्या वाटणाने हे हांडी मटण बनवणार आहे, त्यामुळे फक्त मी मीठ आणि हळद लावून इथे मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे। व्यवस्थित आपल्याला हे मीठ आणि हळद मटणाला चोळून घ्यायचं आहे, बघू शकता। आणि याला आपण आता बाजूला करून घेऊ आणि मसाल्याची तयारी करू। तर बघूया इथे मसाल्यांमध्ये खोबरं घेतलेलं आहे, काश्मीरी लाल मिर्च, लवंग घेतलेली आहे, हिरवी विलायची, शहाजिरं, जावित्री, दगडफूल, कलमी, मिरे, स्टारफूल, तेजपत्ता आणि मोठी विलायची घेतलेली आहे। इथे तीळ घेतलेले आहे 1 चम्मच आणि 1.5 चम्मच मी खसखस घेतलेली आहे। आणि इथे मी 4 ते 5 मोठ्या आकाराचे कांदे असे पातळ चिरून घेतलेले आहे, कोथिंबीर, लसण आणि आल्याचे काप करून घेतलेले आहे। तर सर्वात आधी आपण इथे मसाले भाजून घेऊ। तर तेल वगैरे काही न टाकता इथे मी मसाले भाजणार आहे। बघू शकता मोठी विलायची, कलमी, स्टारफूल, छोटी विलायची सर्व टाकून मी अगदी मंद गॅसवर हे सुहास सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। अगदी मंद आचेवर आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहे, तेल वगैरे काही न घालता। बघू शकता अर्धा मिनिट आपण हे मसाले परतले। त्यानंतर यामध्ये मी जावित्री घातलेली आहे, दगडफूल घातलेला आहे, मिरे घातलेले आहे, म्हणजे सर्व खडे मसाले आपल्याला घालून घ्यायचे आहे। त्यानंतर इथे शहाजिरं घातलेलं आहे, लवंग घालून घेतलेली आहे, तेजपत्ता आणि त्यासोबत इथे आपल्याला काश्मीरी मिरची घालून घ्यायची आहे। खोबरं आपण नंतर परतून घेऊ तेलामध्ये हलक्या। तर पुन्हा इथे मी 1 मिनिट मंद आचेवर हे मसाले परतून घेणार आहे। सांगितल्याप्रमाणे आपल्याला मंद आचेवरच हे मसाले परतून घ्यायचे आहे, म्हणजे जळत सुद्धा नाही आणि छान त्याचा सुवास सुटतो। बघू शकता आता मी यामध्ये खसखस टाकून घेतलेली आहे, खसखस सुद्धा आपल्याला याच मसाल्यामध्ये भाजून घ्यायची आहे व्यवस्थित। त्यानंतर मी यामध्ये तीळ सुद्धा घालून घेणार आहे आणि पुन्हा हे मसाले व्यवस्थित अर्धा मिनिट तरी आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। छान मंद मंद याचा सुवास सुटतो, आपल्याला कळतेच मसाले व्यवस्थित भाजले गेले आहे म्हणून। व्यवस्थित आपण मसाले भाजले की आपण याला एका प्लेटमध्ये इथे काढून घेऊ। सर्व मसाले आपण इथे काढून घेऊ। बघू शकता आपले मसाले जास्त जळलेही नाही आहे, व्यवस्थित आपले मसाले इथे भाजले गेलेले आहे, त्यामधलं मॉइश्चर सुद्धा निघलेलं आहे, म्हणजे मिक्सरला छान वाटलं जाईल ते। त्यानंतर इथे मी थोडं तेल घालून घेत आहे आणि यामध्ये आपल्याला खोबरं परतून घ्यायचं आहे। बघू शकता अगदी थोडं तेल घातलेलं आहे आणि इथे खोबरं परतून घ्यायचं। हे प्रमाण मी 1 किलो मटणासाठी सांगत आहे। व्यवस्थित आपल्याला इथे खोबरं सुद्धा परतून घ्यायचं आहे। बघू शकता मंद आचेवरच आपल्याला सर्व साहित्य परतून घ्यायचं आहे, नाहीतर खूप असं जाळायचं नाहीये, नाहीतर मसाले खूप जळले गेले की तो फ्लेवर भाजीमध्ये उतरत नाही। बघू शकता छानपैकी इथे आपलं खोबरं परतलं गेलेलं आहे, याला सुद्धा आपण बाजूला काढून घेऊ। सर्व मसाले भाजून झाले, आता आपण यामध्ये कांदा भाजून घेऊ। बघू शकता छान मोठ्याच आकाराचे मी 5 कांदे घेतलेले आहे 1 किलो मटणासाठी आणि यामध्ये थोडं तेल घालून आपण छान हे मंद आचेवर कांदे परतून घेऊ। व्यवस्थित आपल्याला छान कांदे परतून घ्यायचे आहे। बघू शकता कांदा चिमला की म्हणजे तो शिजला गेला की तो कमी कमी होतो। बघू शकता आता कांद्याचं प्रमाण सुद्धा इथे कमी झालेलं आहे। व्यवस्थित आपल्याला छान खरपूस रंगावर कांदा भाजून घ्यायचा आहे। आता मी गॅस बंद केलेली आहे। आपल्याला मसाला वाटण्यासाठी हा कांदा सर्व मसाले थंड करून घ्यायचे आहे। मसाले थंड झाले की सर्वात आधी मी हे खडे मसाले इथे जे आपण भाजून ठेवले होते ते मिक्सरला बारीक करून घेणार आहे।
आधी आपल्याला खडे मसालेच बारीक करायचे आहे, म्हणजे ते व्यवस्थित वाटल्या जाते. त्यामध्ये पाण्याचं वगैरे प्रमाण आपल्याला काही नाही टाकायचं आहे. तुम्ही हवं असल्यास पाट्यावर सुद्धा वाटू शकता. माझ्याकडे पाटा नाही आहे, त्यामुळे मी मिक्सरला वाटलेलं आहे. बघू शकता असे मसाले आपले खडे मसाले वाटले गेले की यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे. जो आपला भाजलेला कांदा होता तो घालून घ्यायचा आहे. आपण पाट्यावर जर हा मसाला वाटला तर याची टेस्ट आणखीनच छान येते, पण याही पद्धतीने आपण करत आहोत तर छानच याची टेस्ट होईल. कांदा वगैरे सर्व टाकला, त्यानंतर यामध्ये कोथिंबीर आणि आलं आणि लसण घालून घेऊ. बघू शकता एकच वाटण, मी आधीच सांगितलं होतं एकाच वाटणापासून आपण आज हा सावजी हंडी बनवून तयार करून घेणार आहे. आणि व्यवस्थित ह्या मसाल्याची फाईन पेस्ट करून घेऊ. यामध्ये मी 1 चम्मच आपलं साधं जिरं सुद्धा टाकलेलं आहे. मसाल्यात आपण शहाजिऱ्याचा सुद्धा वापर केलेला आहे. व्यवस्थित आपल्याला फाईन पेस्ट इथे मसाल्याची करून घ्यायची आहे. बघू शकता व्यवस्थित आपला मसाला सुद्धा वाटला गेला. आता आपण सुके मसाले सुद्धा काढून घेऊ. इथे आपला हा वाटण पण तयार आहे. त्यानंतर इथे बारीक चिरलेला कांदा, तेजपत्ता, धने पावडर, हळद, लाल तिखट, जिरा पावडर, गरम मसाला, काश्मीरी लाल मिर्च आणि मीठ चवीनुसार. तर चला आता आपण मस्तपैकी चुलीवरचं हांडी मटण तयार करून घेऊ. बघू शकता इथे मी चुलीवर हांडी मांडून घेतलेली आहे. हंडी व्यवस्थित हंडी गरम झाली की यामध्ये आपण मस्त तेल टाकून घेऊ. आणि सावजी मटण असल्यामुळे थोडं तेलाचं प्रमाण जास्तच येईल. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. कमी पाहिजे असल्यास तुम्ही कमी सुद्धा टाकू शकता. तेल गरम झालं की आपल्याला इथे आता अगदी घाई नाही करायची. आपल्याला छान व्यवस्थित हांडी गरम व्हायला वेळ लागते. तेल छान गरम झालं की यामध्ये आपल्याला तेजपत्ता टाकून घ्यायचा आहे. आपण मसाल्यात सुद्धा तेजपत्त्याचा वापर केलेला आहे आणि फोडणीला सुद्धा आपण थोडा तेजपत्ता घालणार आहोत. त्यानंतर मी बारीक चिरून एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे फोडणीसाठी. बघू शकता बारीक चिरून कांदा तो सुद्धा आपण यामध्ये घालून घेऊ आणि व्यवस्थित कांदा आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे. व्यवस्थित आता इथे आपला कांदा बघू शकता परतून झालेला आहे. खूप अगदीच लालसर नाही करायचं आहे, जाळायचा वगैरे नाही आहे आपल्याला. तो मटणासोबत पुन्हा शिजेल आहे. त्यानंतर आपल्याला इथे सर्व सुखे मसाले घालून घ्यायचे आहे. जे मी तुम्हाला आधी सांगितले होते ते सर्व सुखे मसाले आपल्याला इथे घालून घ्यायचे आणि व्यवस्थित त्या मसाल्यांना आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. साधारण अर्धा मिनिट म्हणा, 1 मिनिट नाही, जास्त जळले जाईल ते. खूप जाळायचे पण नाही आहे. व्यवस्थित तेलामध्ये ते मसाले शिजले की आपण जे वाटण केलं होतं मिक्सरला ते वाटण आपण यामध्ये घालून घेऊ. बघू शकता सर्व खडे मसाले, कांदा, खोबरं, आलं लसण, कोथिंबीरीचं जे वाटण केलं होतं ते सर्व आपण याच्यामध्ये घालून व्यवस्थित आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि चम्मच आपल्याला चालवतच राहायचं आहे, नाहीतर जळू शकते खालून. व्यवस्थित इथे आपण मस्तपैकी मसाला भाजून घेऊ. साधारण 7 ते 8 मिनिटं आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे. तुम्ही तेल सुटतपर्यंत हा मसाला भाजून घ्या. आपल्याला कळतेच मसाला तो छान झालेला आहे व म्हणून. बघू शकता व्यवस्थित आपल्या इथे मसाल्यांनी तेल सोडल्यानंतरच आपल्याला यामध्ये मटण वगैरे घालून घ्यायचं आहे. आता बघू शकता मंद मंद छान मसाला आपला शिजत आहे. छान तेल सुद्धा सोडलेलं आहे. आता जे आपण मॅरिनेशन करून ठेवलेलं मटण होतं, हळद आणि मीठ घालून जे ठेवलेलं होतं छान, ते आपण यामध्ये टाकून घेऊ. साधारण 1 ते 1.5 तास हे मटण मॅरिनेशनला राहिलेलं आहे. छान त्याच्यात मीठ वगैरे व्यवस्थित मुरलेलं आहे. आधी आपण मॅरिनेशनमध्ये मीठ टाकलेलं होतं म्हणून मसाल्यात थोडासा विचार करूनच किंवा चवीनुसार मीठ घालायचं, नाहीतर जास्त होईल. आणि व्यवस्थित हे मटण आपल्याला इथे मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व मसाले त्या मटणाला लागले पाहिजे आणि व्यवस्थित मटण मसाल्यामध्ये मुरल्या गेलेलं पाहिजे. आणि आपल्याला असं चालवत राहायचं आहे, नाहीतर टाकलं मटण दिलं सोडून असं नाही करायचं आहे. व्यवस्थित त्याला फिरवायचं आहे, चालवत राहायचं आहे. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. प्लेट ठेवून मी पुन्हा 5 मिनिटं मटणला छान वाफ काढून घेतलेली होती. बघू शकता 5 मिनिटांनंतर मी तुम्हाला दाखवत आहे. इथे मटण आपलं मुरल्या जात आहे. असंच याच मसाल्यामध्ये पाणी वगैरे न घालता आपल्याला 15 मिनिटं तरी हे मटण छान त्याच्यामध्ये मुरू द्यायचं आहे मसाल्यामध्ये. म्हणजे
मटणाचा फ्लेवर मसाल्यांमध्ये आला पाहिजे आणि मसाल्यांचा फ्लेवर मटणामध्ये गेला पाहिजे। बघू शकता छानपैकी आता मटण आपलं शिजायला लागलेलं आहे, मसाल्यामध्ये व्यवस्थित मुरल्या गेलेलं आहे, मसाल्याने तेल सुद्धा सोडलेलं आहे। आता या स्टेजला मी इथे एव्हरेस्टचा मटण मसाला घालून घेणार आहे, अर्धा चम्मच, खूप नाही घालायचे, आधीच आपण मसाले घातले आहे। आणि कसुरी मेथी 1 चम्मच इथे कसुरी मेथी मी हातावर क्रश करून टाकणार आहे आणि व्यवस्थित याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता किती छान आपल्या मसाल्याने तेल सुद्धा सोडलेलं आहे, म्हणजे आपलं मटण व्यवस्थित त्याच्यामध्ये शिजल्या जात आहे, मुरल्या जात आहे। पुन्हा प्लेट ठेवून मी 15 ते 20 मिनिटं याला झाकून ठेवणार आहे। म्हणजे ही पूर्ण प्रोसिजर 15 ते 20 मिनिटं नाही, मटण आपल्याला मसाल्यामध्ये एकूणच 15 ते 20 मिनिटं छान मुरू द्यायचं आहे। 20 मिनिटं पकडून घ्या। पुन्हा मी 5 मिनिटं याला मुरत ठेवलेलं होतं। आता बघू शकता तेल सुटलेलं आहे, छान मसाल्याने तेल सोडलेलं आहे। आता आपण यामध्ये पाणी घालून घेऊ। व्यवस्थित 20 मिनिटं आपलं हे मटण मुरलेलं आहे, त्यानंतरच मी यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। आता आपलं मटण शिजायचं आहे म्हणून आपल्याला पाणी वगैरे जास्तच घालायचं आहे। साधारण मी अर्धा लिटर आधी पाणी घातलेलं आहे आणि उरलेलं पाणी मी आता घालत आहे, म्हणजे एकूणच आपल्याला 1 लिटर पाण्याचा इथे वापर करायचा आहे। तो शिजून पाणी कमी होईल आहे आणि नंतर आपल्याला रस्सा पण पाहिजे आहे। बघू शकता छान उकळी आलेली आहे आपल्या मटणाला। पाणी घातल्यानंतर आपल्याला मंद आचेवर आता हे मटण व्यवस्थित शिजेपर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे। साधारण मला पूर्ण ही भाजी करायला 1 तास लागलेला आहे, म्हणजे 20 मिनिटांनंतर आपण पुन्हा अर्धा तास हे मटण यामध्ये शिजून घेतलेलं आहे। रश्श्यामध्ये छान फ्लेवर पण उतरतो रस्स्यामध्ये त्याचा। व्यवस्थित इथे आपलं मटण शिजल्या गेलेलं आहे। आता छान याच्यावरती कोथिंबीर घालून आपलं मटण हांडी बनवून तयार आहे। सावजी पद्धतीने आपण आज हे मटण तयार केलेलं आहे। या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा आणि चुलीवरचं असल्यामुळे याची चव तर नेक्स्ट लेवल आहे। माझे व्हिडिओ बघण्याकरता तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।